मित्रांनो, 10वी बोर्ड परीक्षेसाठी कायमस्वरूपी विचारला जाणारा प्रश्न, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. हा जो डिटर्मिनंट दिला आहे याची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी तुम्हाला डिटर्मिनंट कसा काढायचा याचा फॉर्म्युला माहित पाहिजे. सपोज आपल्याकडे डिटर्मिनंट असेल ए बी सी डी. ओके, हे ए बी सी डी हे त्याचे इलेमेंट आहेत, ते कोणतेही असू शकतात. इथे जसे 5 - 2 - 3 1 असे दिलेले आहेत ते. मग याचा फॉर्म्युला काय येईल? सुरुवातीला काय करायचं, एक ब्रॅकेट घ्यायचा आहे. त्या ब्रॅकेटमध्ये इकडे डायगोनल एलिमेंटची मल्टिप्लिकेशन घ्यायची. इथे कोणते आहेत डायगोनल एलिमेंट? ए आणि डी. ओके, मग फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय येईल? ए इंटू डी. त्याच्यानंतर मायनस साइन घ्यायचा आणि दुसरा ब्रॅकेट घ्यायचा. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इकडचे डायगोनल एलिमेंट घ्यायचे. सुरुवातीला इकडे घेतले होते, आता इकडचे घ्यायचे, त्यांची मल्टिप्लिकेशन घ्यायची. इकडे डायगोनल एलिमेंट कोणते आहेत? बी आणि सी. बी इंटू सी. ओके, असा फॉर्म्युला येईल. तर या एक्झाम्पलसाठी मग काय होईल ते 5 - 2 - 3 1 हे जे इलेमेंट आहेत याचं उत्तर काय येईल? 5 इंटू 1 5 इंटू 1 हे डायगोनल एलिमेंट घेतले, त्याच्यानंतर मायनस साइन. ओके, हे मायनस साइन जसं आहे तसं लिहिलंय. आणि इकडे बी इंटू सी म्हणजे -2 इंटू -3. ओके, आता हे सॉल्व्ह कसं करणार? ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. सुरुवातीला 5 इंटू 1 5 1 5 होईल. 5 इंटू 1 5 मायनस. आता हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं आहे. मायनस काय येईल? -2 इंटू -3 किती येईल? मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. आणि मल्टिप्लिकेशन 3 इंटू 2 6 -6 म्हणजेच उत्तर काय येईल? 5 - 6 इज इक्वल टू -1. -1 हे उत्तर येईल डिटर्मिनंट्स. ओके,